नमस्कार. आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज चांदीचे देव एकदम स्वच्छ असे धुवून दाखवणार आहे. तर इथं मी कोलगेट घेतलेला आहे. तुमच्याकडे जर पावडर असेल तर तुम्ही कोलगेटचं पावडर वापरलं तरी स्वच्छ निघतात. तर इथं मी पेस्ट घेतलेली आहे. आता थोडंसं पाणी टाकून घासून घ्यायचे. सुरुवातीला कोलगेट संपूर्ण देवाला लावून घ्यायचे. तर इथं ब्रश मी एकदम स्वच्छ नवीन वापरलेला आहे देवासाठी. तर इथे मी देवासाठीच ठेवलेला आहे बाजूला. तर वापरलेला ब्रश कधी वापरायचा नाही देवासाठी. थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीनं कोलगेट संपूर्ण देवाला लावून घ्यायचे आणि थोड्या वेळ असंच ठेवून द्यायचे लावल्यावर. आता इथं मी चांदीचे टाक पण घासून दाखवणार आहे तुम्हाला. तर ही तुळजापूरच्या आईचं टाक आहे. तर ह्याला पण असं कोलगेट लावून घ्यायचे आणि अशा पद्धतीनं घासून घ्यायचे. कधी कधी तेलकटपणामुळं एकदम मेनकटल्यासारखं राहते, त्याला चिटकून आणि ह्यानं ब्रशनं पण निघत नाही. तर थोडीशी ह्याच्यावर रांगोळी टाकायची, त्यामुळे एकदम छान असं स्वच्छ निघतात आणि चिकट झालेले देव पण स्वच्छ होतात. यासाठी मी इथं थोडीशी रांगोळी टाकून घेणार आहे. सुरुवातीला असंच घासून घ्यायचे थोडंसं. तर आणखीन थोडंसं पिवळटपणा दिसत आहे, कारण ह्याला कुंकुमार्चन केल्यावर असंच कुंकू चिटकून बसतं. त्यामुळं आता मी थोडंसं आणखीन कोलगेट लावून घेणार आहे आणि तर बघू शकता आणखीन थोडंसं राहिलेलं आहे. तर मी आता तुम्हाला ही खंडोबाचा टाक आहे त्याच्यावर मी थोडीशी रांगोळी टाकून तुम्हाला घासून दाखवणार आहे. तर रांगोळी टाकल्यावर आणखीन किती स्वच्छ निघते ते तुम्हाला दाखवते. आणि रांगोळी न टाकता मी देवीचा टाक घासलेला आहे. आणि इथं खंडोबाचा पण दाखवणार आहे तुम्हाला. तर एकदम छान असा चमकत आहे. रांगोळी टाकल्यामुळे एकदम छान असं स्वच्छ देव झालेले. आता इथे लक्ष्मीवर थोडेसे रांगोळी टाकून घासून घेणार आहे, कारण रांगोळी टाकली नव्हती सुरुवातीला, फक्त कोलगेट लावून ठेवलं होतं. कोलगेटच्या पेस्टपेक्षा पावडरनं तर आणखीन छान असे देव निघतात. तुमच्याकडे जर असेल तर पावडरच वापरा. आता तुम्हाला इथं स्वच्छ पाण्यानं धुवून दाखवत आहे. तर एकदम छान असं इथं लक्ष्मी निघालेली आहे, बघू शकता. आता तुम्हाला सर्व देव दाखवणार आहे स्वच्छ झालेली. तर बघू शकता एकदम पांढरशुभ्र असे देव निघालेले आहेत. आता कपड्यानं कोरडे करून घ्यायचेत आणि उन्हात वाळत घातलेत मी. आणि आता ही देव वाळलेस बघू शकता एकदम छान असं चमकत आहेत. तर बघू शकता सर्व देव एकदम छान असे स्वच्छ निघालेले आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.